तर मित्रांनो, मी पृथ्वीराज स्वागत तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आपलं सकाळचं लवकर कॉलेज असल्यामुळे आपण 7 वाजताच निघालो स्टँडवरती. आणि त्याच्या सकाळचं एवढं गार लागत होतं ना, त्याच्यामुळे तोंडाला रुमाल बिमान बांधला, गाडी दिली मित्राला चालवायला. तो पण चालवत नव्हता, येडाबिडा झालास काय म्हटलं, चालत येतो मी पण गाडी नाही चालवणार. कुणी सांगितले स्टँडवर यायच्या अगोदर ट्रक्चर झालं असतं माझं गाडी, अगोदरच आपली स्टील बॉडी. आलो आपण स्टँडवर, पण 1 नंबरची बस गेली, ती पण आपल्याच मस्तीमुळे. कारण घरनं आलताना गाडी कोण चालवणार याच्या एकमेकांचा विचार तोडायलाच 15 मिनिटं लागले. त्याच्यानंतर आली बरं का 10 मिनिटांना दुसरी बस. कधी कधी असं होतं सीटांवर जागा नसती बसायला म्हणून उभं राहावं लागतं, पण आता जागा असून पण उभं राहायला लागलं. कारण या सीटांवरती एवढा धुरळा बसलेला ना, बसलो असतो डायरेक्ट शर्टचा ब्राझीलचा नकाशात झाला. त्याच्यामुळे जाऊन दे म्हटलं, माघार घ्या आपल्या घरचे आपल्या अगोदरच लुळतोय नक्की कुठं म्हणून कपडे धुवानात. आलो आपण कॉलेजमध्ये, पण काय 12वीचे पेपर असल्यामुळे कॉलेज काय लवकर सुटलं. आलो मग आपण परत माघार स्टँडवर घरी जाण्यासाठी. त्याच्यानंतर लागली बरं का आपल्याला 15 मिनिटांना बस. तसं आपल्याला वाटलं पण नव्हतं बसमध्ये आपल्याला बसायला जागा भेटेल म्हणून, पण तरी पण भेटली. ती पण आपल्यासाठी सीट एवढं हेवी होतं ना, पुढच्या साईडचं सीट तुटलेलं, मागच्या साईडला तर अर्ध सीटच नव्हतं, आणि शेजारचा पत्रा निघलेला. आता म्हटलं बघ ते पेंटेला लागू नये म्हणजे बघा. तसं काय होणार नाही बरं का, कारण आपल्याला पण लालपरीत बसायची रोजची सवय. परी पण अशी ना, रोज वेगळा लोक असतात, त्याच्यामुळे काही विषय येत नाही. उतरलो आपण आपल्या स्टॉपवर, तिथं आलो आपण डायरेक्ट घरी. कपडे बिपडे बदलले आपण, कोणाच तरी हरभरा करायला जायचो, त्याच्यामुळे आपल्याला कॉलेजला जायच्या अगोदर सांगितलेलं कॉलेजवर आल्यावर हलरची साफसफाई करायला. हलरची साफसफाई तर केली आपण, पण 2 जागा वेल्डिंग तुटलेल्या, त्याच्यामुळे हलर आणला वेल्डिंग मारा. हलर तर आणलाय आपण इथं, पण वेल्डिंग मारणारच नव्हती घरी. जाऊन द्या म्हटलं, ती असतोपर्यंत जिथे वेल्डिंग मारायचं तिथे साईडला काढून खोलले आपण सगळी नटून, काढलं सगळं बाहेर. हो का, ही 2 अँगल आपल्याला खालच्या साईडला वेल्डिंग मारायचं होतं. एवढं खोलायला मी एकटाच नव्हतो बरं का, डॉगेश बाई पण होता माझ्यावर, त्याच्यामुळे काय आपलं काम हलकत झालं. नंतर केली वेल्डिंग मारायला सुरुवात. जिथे अँगल वेल्डिंग मारायचं होतं तिथलं पहिल्यांदा माप घेतलं आणि घेतला कापून त्या मापाचा अँगल मारला. हलरला अँगल वेल्डिंग सगळं हाय असं जोडून घेतलं. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आता पुढचा ब्लॉग येतोपर्यंत तेवढं फॉलो करून घ्या राव.